सर. ताई मला परवा दिवशी एक प्रश्न विचारला होता एकानं, जगात आईबाप सोडून तुझा असा कोण आहे? म्हणलो माझी वेळ चांगली असेल ना. ताई मला परवा दिवशी एकानं प्रश्न विचारला होता, या जगात आईबाप सोडून तुझा असं कोण आहे? म्हणलो माझी वेळ चांगली असेल ना तर लांबचे पण सांगतात बाबर सर माझे पाहुणे आहेत, आणि माझी वेळ खराब असेल ना तर माझ्या भावकीतली पण मला ओळख देत नाहीत. ते म्हणतात नाही आम्ही याला ओळखत नाही. ज्याला वेळेचा सन्मान जमला ना जग देखील त्याचाच सन्मान करतं, आणि ज्याला वेळेचा सन्मान जमत नाही ना जग देखील त्याला पायाखाली घेतल्याशिवाय राहत नाही. काही करा पण त्या 24 तासाचा सन्मान करा. मित्रांनो, जगात एखाद्याचे पैसे घेतले की परत देता येतात, एखाद्याची प्रॉपर्टी परत देता येते, एखाद्याचे दागिने परत देता येतात. पण जर एखाद्याने माझा घेतलेला वेळ परत दे म्हटलं तर आम्ही देऊ शकत नाही. सगळं परत देऊ शकता पण कधी कुणाचा वेळ घेतलेला परत देऊ शकत नाही. मी तुमचा अर्धा ते 40 मिनिटं घेतली त्याबद्दल पहिल्यांदा दिलगी व्यक्त करतो. मित्रांनो, आयुष्यात वेळेचा सन्मान, जगात सगळ्यांना 24 तास मिळाले ना. तुमच्याकडे जो आत्ताचा क्षण आहे जगातल्या प्रत्येक सक्सेस पर्सनॅलिटीकडे तोच वेळ आहे. तुमच्यापेक्षा एकही सेकंद जगातल्या कुठल्याही माणसाला वाढवून मिळाला नाही. माझे छत्रपती शिवाजी महाराजांना 24 तास मिळाले, ज्ञानेश्वर माऊलींना 24 तास, तुकोबारायांना 24 तास, तेंडुलकरला 24 तास, धीरूभाई अंबानींना 24 तास. मग जगातल्या प्रत्येक माणसाला 24 तास मिळाले, आपल्यापेक्षा एक सेकंद वाढवून मिळाला नाही. मग 30 माणसं यशस्वी का? त्यांच्याच माती यश लिहिलं गेलं. आम्ही म्हणतो अरे माझा वेळच पुरत नाही, मी अशी का? कधी विचार करा का आपले 24 तासातला वेळ, मिनिटं, तास कुठं जातो? ते प्रत्येकाला तेवढंच मिळालं ना, एकही सेकंद वाढवून मिळाला नाही. कुठं जातो? कधी विचार केलाय का तुम्ही? सांगू शकता कोण? सर ताई कालचा एक सर्वे आहे, तो सर्वे असा सांगतो आमची आजची युथ कमीत कमी 5 तास मोबाईलवर आहे, आणि जगात आम्ही भारतीय जगापेक्षा सर 1 तास सगळ्यात जास्त मोबाईल वापरतो. जर मला सांगा 5 तास तर तुम्ही रीलवर आणि मोबाईलवर असाल तर आयुष्याचा वेळ राहतो किती तुमच्या हातात? आणि तो सर्वे परत असा सांगतो त्यातल्या 70% लोकांची अशी अवस्था आहे, रात्री 2:30 वाजता कानावर मोबाईल पडल्यानंतर कळतं की आता रात्री झोपायचं असतं. ही प्रत्येकाची अवस्था आहे. रात्रीचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना त्यांना रात्रभर झोप येत नाही. त्यातल्या 57% लोकांची अशी अवस्था आहे, जर ह्यांच्याकडे दिवसभर मोबाईल नसेल ना तर वेडी माणसं असलेलं दिवसभर वावरतात. ही अशी 57% लोकांची अवस्था आहे. आणि त्यातल्या 45% लोकांची अवस्था अशी आहे सर की जर सकाळचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना त्यांची दिवसाची कुठलीही क्रिया चालू होत नाही. आता कोण कुठं मोबाईल वापरतं त्या ह्याच्यात मी जाणार नाही, पण विचार करा जर अशी परिस्थिती असेल आम्ही 5 तास मोबाईलवर देणार असू तर वेळ राहतो किती आमच्याकडे? आज काही करू नका, आज तुमचं हे 25वं वर्ष आहे, मी त्याचा समारोप करतोय. मित्रांनो, एक काम करा, जर तुम्ही 3 तास मोबाईल वापरताय ना बघा जमते का 3 मिनिटं तुम्हाला कमी करायला. आणि जर जमत नसेल ना तर एखादा चांगला डॉक्टर बघायचा आणि त्याला दाखवून घ्यायचा तुम्ही मानसिकदृष्ट्या आजार आहे, लक्षात घ्या. जर आम्हाला 3 मिनिटं जमत नसेल बाजूला ठेवायला तर आमची मानसिकता काय अवस्था होत असेल? कधी केलाय का विचार? आणि काय होत्या आभासी दुनियेत आमचं आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करता. एखादी लाईक नाही मिळाली तर दिवसभर डिस्टर्ब राहतो, एखाद्याने कमेंट नाही केली तरी आम्ही डिस्टर्ब राहतो. कुठनं येतं टेन्शन, कुठनं येतो हे डिप्रेशन? कधी विचार केलाय? अरे वास्तवाच्या दुनियेत जगायला शिका ना. अरे कधी विचार केलाय का अरे आम्ही एखाद्याचा स्टेटस ठेवला नाही तरी आम्ही दुःख होतो, आमच्या वाढदिवसाला ह्यानं स्टेटस नाही ठेवला, ह्यानं कमेंट नाही केली. अरे ते आभासी आहे. परवा दिवशी एका मित्राचा वाढदिवस होता, मला दिवसभर जमलं नाही त्याला शुभेच्छा द्यायला. जवळचा एकदा मित्र, रात्री 11ला गेलो, त्याला शुभेच्छा दिल्या. म्हणलो आई भावानी तुला उदंड आयुष्य देऊ, तुला जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गळाभेट घेतली. तो बोलायलाच तयार नाही, ऐकायलाच तयार नाही, बघतच नव्हता, असा हकलल्यागत करत होता. म्हणलं ह्याचं झालंय काय? मी त्याला विचारलं अरे आज वाढदिवस आहे असा डिस्टर्ब असल्यागत का वागतोय? कशासाठी असं वागतोय? नाही नाही म्हणलं बोलायचंच नाही. अरे पण झालंय काय? अरे म्हणला 70 जणांनी माझा स्टेटस ठेवला होता वाढदिवसाचा, 40 ग्रुपवर माझा मेसेज होता, व्हॉट्सअपला होतो मी सगळ्यांच्या, फेसबुकला पोस्ट होत्या, तू नाही माझा स्टेटस ठेवला. अरे पण मी आलो ना साक्षात जिवंत आलो तुला शुभेच्छा द्यायला. नाही नाही म्हणलं. अहो बोलत नाही 3 महिने झाले कारण त्याचा मी व्हॉट्सअपला स्टेटस नाही ठेवला. मित्रांनो लक्षात घ्या, व्हॉट्सअपचा स्टेटस, इंस्टाची स्टोरी आणि फेसबुकची पोस्ट ही आभासी आहे. त्याच्यावर तुमची सुख दुःख कळत नाही. मित्र तो असतो ज्याला काळजातली स्टोरी आणि काळजातला स्टेटस कळतो ना, तोच तुमचा जिगरी मित्र असतो. लक्षात घ्या. आयुष्यात असं बघा, तुमच्या फेसबुकवर किती जण आहेत, इंस्टा
इन्स्टाला किती फॉलो करतात, कोण विचारतं? मित्र असा निर्माण करा जेव्हा आयुष्यात अडचणीत असू ना तर देवाच्या अगोदर ज्याचं नाव तोंडाई देईल ना असा एकमेव मित्र निर्माण करा. आयुष्यात मी कायम सांगतो असे 3 मित्र पाहिजेत बघा. 3 नालायक मित्र आमच्या आयुष्यात पाहिजे. एक असा पाहिजे आम्ही किती अडचणीत असलो किती दुःखात असलो ना तरी जो विनोद करेल, जो आम्हाला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करेल ना, आपल्याला वाटतं अरे मी एवढ्या अडचणीत आहे तरी हे असते, असा एक जोकर मित्र आपल्या आयुष्यात पाहिजे की जो अडचणीत देखील आम्हाला हसवण्याचा प्रयत्न करील. आमच्या आयुष्यात आणखीन एक असा मित्र पाहिजे जेव्हा आम्ही एखाद्या यशानं जमिनीपासून थोडंसं वरती जाऊ ना तेव्हा 3ऱ्या सेकंदाला जो जमिनीवर आणल ना आम्हाला, असा एक आमच्या आयुष्यात मित्र पाहिजे. आणि एक मित्र असाही पाहिजे की आम्ही आमच्या आयुष्यातलं मनातलं जीवाभावाचं ज्याला सांगू ना असा एक आयुष्यातला मित्र पाहिजे. असले 3 नालायक मित्र आयुष्यात असले ना तर तुम्हाला फेसबुकवरच्या तुकार मित्रांची गर्दी लागतच नाही. काय कामाचे मला सांगा. कोविड मध्ये आमच्या वडिलांचा ओटू कमी जास्त होत होता. किती जण आले हो फेसबुकवरची पळत की तुमच्या ओळखीचे आहेत. अरे कोण येत नाही, कोण येत नाही. परवा दिवशी एका मित्राला अटॅक आला की त्याचे फेसबुकवर 5,000 मित्र होते, इन्स्टाला 3,000 फॉलोअर होते, व्हॉट्सअपचे 150 ग्रुप होते. आणि ज्यावेळी आयसीयू मध्ये ऍडमिट केला ना त्यावेळी आयसीयूच्या बाहेर फक्त त्याची बायको, पोरग, वडील आणि आई ही चौघच फक्त देवाकडे प्रार्थना करत होते ही वाचलं पाहिजे. फेसबुकवरचा इन्स्टाचा कोणी येत नाही. मित्रांनो मित्र करायचा आहे ना असा करा की जो तुमच्यावर वास्तवाच्या दुनियेत जगतो. आमची शेवटची पिढी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमची भांडणं झाली ना तरी आम्ही एकमेकाला शिव्या द्यायचो, असं भांडायचो. पण अलीकडे बघा जर सर कॉलेजमध्ये काय झालं एखाद्याचं कोण काय बोलत नाही, त्याचा रात्री फक्त स्टेटस बदलतो. त्याचा स्टेटस बदलला की समजायचं दिवसभरात ह्याचं कोणाची तरी वादळ होतं आणि ज्याच्यासाठी ठेवलाय का नाही त्यानं जर शपथ सांगतो जर बघितला नाही ना रातभर झोप येत नाही. 300 व्ह्यूज आल्यानंतर देखील जर त्याच्यात नसेल ना अरे जिवंत बोला ना. त्या जिवंतपणाचं लक्ष नाही. 2 मिनिटं पुढे जावं आणि बोलून घ्या. अरे कसले ठिकाण स्टेटसवर. अरे मला सांगा ज्याने जगवार गाडी घेतल्या, ज्याने BMW घेतल्या त्याने कधी स्टेटसला ठेवलंय का नवीन पाहुण्याचं आगमन म्हणून? हा आम्ही ऍक्सिस घेतली की ठेवतो नवीन पाहुण्याचं आगमन. पाहुणा विकल्या पण ठेवायचा, नुसताच पाहुणा विकला आता. अरे स्टेटस असावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा 450 वर्षानंतर तुमच्या माझ्या हृदयात जिवंत आहे असा स्टेटस निर्माण करा की जगाला तुमचा स्टेटस ठेवा ना. अरे अजिबात अगोदर ठेवायचं नका. जगाला बघा मी तर म्हणतो स्टेटसवर अजिबात तुमचं कुठलंच म्हणणं मांडायचं नाही. तुमची दुःख असली अजिबात स्टेटसवर ठेवू नका. एकदा जर लोकांना कळलं की तुम्ही दुःखात आहे तुमचं विसर्जन केलं म्हणूनच समजा. अरे घरात एखादी भंगलेली मूर्ती आम्ही ठेवत नाही, तिचं लगेच विसर्जन करतो. लोक तुम्हाला तरी कशी सोडतील. आणि दुसरं आनंदात असलो कधी स्टेटसवर ठेवू नका. अरे आई घरात म्हणते ना नजर लागेल, मग त्या लोकांची नजर लागत नाही का? अरे जर तुमच्या 200 व्ह्यू आले ना त्यातले 199 लोक तुम्ही आनंदात असला की दुःखात असतात. हे कायम लक्षात घ्या. एखादा कोणतरी असतो की तुम्ही आनंदात असला की त्याला आनंद होतो. आणि तिसरी गोष्ट तुमचं काय चाललंय, जे फ्युचर काय करणार आहे अजिबात स्टेटसवर मांडत बसू नका. लोकांना कळलं तुम्ही काय करणार आहे. मांजर आडवं गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जगाला अजिबात सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचं काय चाललंय काही नाही. मोबाईलच्या दुनियेतनं बाहेर पडा मित्रांनो, बाहेर पडा. माझे ज्ञानेश्वर तुकोबराय म्हणायचे, माझे ज्ञानेश्वर माऊली म्हणायचे हे विश्वच माझं घर. अख्खं जग जवळ आलं ना आम्ही आमच्या अमेरिकेच्या मित्राशी बोलू शकतो, चीनच्या मित्राला आम्ही व्हिडिओ कॉल करू शकतो. अख्खं जग जवळ आलं. पण रात्री तुमच्या आईला 101 ताप होता, विचारलं का येताना आई तुझी तब्येत कशी आहे? अरे जग जवळ येऊन काय करायचंय? तुमच्या जीवाभावाची माणसं लांब नेली ना मोबाईलनं, त्याचा काय उपयोग आहे? मित्रांनो जग नाही, आमच्या जीवाभावाची रक्ताची माणसं जपण्याचा प्रयत्न करा ना. जे आहेत बरोबर, जी 4 आहेत ना मित्रांनो ती जपण्याचा प्रयत्न करा. माहितीसाठी सांगतो या भारतात एक कंपनी आहे, मागच्या वर्षी त्यांचा इन्कम होता 50 लाख. ती कंपनी ह्या वर्षी म्हणते सर की आम्ही ह्या भारतात 200 कोटी रुपये कमावले. कशाच्या जीवावर? काय उद्योग आहे त्या कंपनीचा? तर त्या कंपनीचा उद्योग आहे माणसं मेल्यानंतर जी काही लागतं का नाही, माणूस मेल्यानंतर 4 खंदकरी लागतात कंपनी देते. माणूस मेल्यानंतर मडकं झालाय माणूस लागतो ती पण कंपनी देते. लढायला पण तासावर तीच कंपनी तुम्हाला माणसं पुरवते. कारण त्या कंपनीला माहित आहे या भारतातली नाती कमी व्हायला लागले. जर आमच्या आयुष्यात जर एखादा आम्ही दुःखात असू, जर त्याच्या पूर्ण डोळ्यातनं पाणी येणार नसेल, काय तुमच्या जगण्याला अर्थ आहे? अरे आम्ही आनंदात असताना जर पुढच्याच्या चेहऱ्यावर आनंद होत असेल आणि असा माणूस आयुष्यात असेल ना तो जपाना लाख मोलाचा. बाहेरच्या जगात किती मित्र आहेत तुमचे फेसबुक स्टेटस काही उपयोगाचे नाही बाळांनो.
काही उपयोगाचे नाही. एक काम करा, आज गेल्यानंतर बघा 4 तास वापरताय ना मोबाईल, बघा थोडं जमते का कमी करायला. किती जणांना जमेल सांगा. हो, एक थांबा, ऐका. माझ्या समाधानासाठी हात वर करू नका. खरंच जर मनापासून वाटत असेल की मला बाबा 40 मिनिटं 4 मिनिटं जमेल, घरी गेल्यानंतर प्रयत्न करा. आणि जर जमणार नसेल तर एका चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. तुम्ही मानसिक दृष्ट्या आजारी आहात, लक्षात घ्या. नाही चालणार बाळांनो, आमचे आदर्श बदलायला लागले, अजिबात नाही चालणार. थोडस प्रयत्न करा. मी म्हणणार नाही बघा काहीतरी, मी एवढे 1.25 तास तिथं बोलणार आहे, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना. मी म्हणत नाही बंद करा, नवीन काहीतरी उद्योग लागेल पाठीशी, जमलं नाही तर थोडा कमी करा. आणि जे वास्तवात आहे ना मित्रांनो, ते जपण्याचा प्रयत्न करा. तुमच्या फेसबुकवरचा, इन्स्टाचा, व्हॉट्सअपवरचा कोणी येत नाही रे. मित्र असा लागतो आयुष्यात, आम्ही अडचणीत असो ना तर मित्र आम्हाला कृष्णासारखा पाहिजे. जेव्हा आम्ही खचलोय, संपलोय, त्यावेळी कृष्णासारखा मित्र असावा जो आमच्या ताकदीची आम्हाला जाणीव करून देईल ना, असा मित्र आयुष्यात पाहिजे. कारण आमच्या आयुष्य नावाच्या रणांगणावर आम्ही संपल्यानंतर जो आम्हाला म्हणेल खांद्यावर हात टाकून, चल मी आहे तुझ्या पाठीशी, आपण लढू, असा एक जिगरबाज मित्र आयुष्यात निर्माण करा. उगाच तुकार भरती उपयोगाची नाही. आणि एक सांगतो, कारण नसताना मित्रांची गर्दी अजिबात वाढवू नका, काही उपयोग होणार नाही. जीवाभावाची जपण्याची, जे आम्हाला अस्तित्वाची जाणीव करून देतात ना, तू कोण आहे हा मित्र जपण्याचा प्रयत्न करा. आता सांगा किती जणांना जमेल मोबाईल कमी करा? हात खाली करा तुम्हाला. हो का? प्रयत्न करा. मी सरांना विचारेन, सर एखाद्याने कोणी येऊन सांगितलं का तुम्हाला मी कमी केलाय म्हणून? हो का? मोबाईलवरचं आयुष्य त्याच्याशी तुमच्या आयुष्याचं कम्पेअर करायचं बंद करा. तुमच्याकडे जो आता क्षण आहे ना, तोच तुमचा आहे. तुम्ही कितीही प्लॅनिंग केले, तुम्ही उद्या जरी वर्षाचा रिचार्ज मारला ना कमी पैशात मिळतोय म्हणून, तरी एकच ताकद आहे की तो प्लॅन तुमचा यशस्वी होईल का नाही त्या वेळेलाही माहीत नसतंय. लक्षात घ्या, उद्याची वेळ तुम्हाला रडवा येणार आहे का हसवा येणार आहे ही त्या वेळेलाही माहीत नाही. अख्खे प्लॅन कॅन्सल करण्याची ताकद एकाच माणसात आहे, ती फक्त वेळेत. हे कायम लक्षात घ्या मित्रांनो. आपली वेळ चांगली असली ना, मी म्हणलो ना, वेळ चांगली असेल की लांबची पण म्हणतात. हे पाहुणे कसं ओळखायचं सांगतो, वेळ तुमची चांगली आहे का वाईट आहे. तुम्ही जर फोन केल्यानंतर एका मिनिटात जर एखाद्या मित्राने तुमचा फोन उचलला का नाही किंवा पाहुण्यानं, तर समजायचं तुमचं वेळ चांगली आहे. पण तुम्ही बऱ्याच वेळा फोन करून जर देखील तो फोन उचलत नसेल तर समजून जावा तुमची वेळ खराब चालली. जी माणसं आपल्याला दररोज भेटतात ती भेटायची बंद झाली की समजावं आमची वेळ खराब चालली आहे. आणि आमची वेळ चांगली असेल की माणसाचा बोलण्याचं लगेच कळतं आम्हाला, जी बोलासाठी काय काम आहे. लक्षात घ्या, आपली वेळ चांगली आहे. मित्रांनो, आयुष्यात वेळेसाठी काम करा. आणि एक सांगतो, वेळ कधीही एकसारखी राहत नाही. चढ लागलाय ना आयुष्यात 100% उतार हा लागतोच. आमचं आयुष्य असं पाहिजे की ज्या सूर्याला माहित आहे मी सकाळी उगवणार आहे ना, उगवल्यानंतर त्याला मस्ती नसते, कारण त्याला माहित आहे संध्याकाळी मला मावळायचं असतं. आणि मावळताना त्याला दुःख नसतं, कारण त्याला माहित असतं मला उद्या नव्यानं उगवायचं आहे. मित्रांनो, आयुष्यात वेळ कशी उद्या, फक्त एक लक्षात घ्या, येणारी वेळ हे बदलणार असती. आयुष्यात दुःख आलं लढत बसू नका, आणि आयुष्यात सुख आलं तरी मस्ती करत बसू नका. मित्रांनो, जे आहे त्या वेळेचा 100% उपयोग करा. आयुष्यात चांगले क्षण आहेत म्हणून कधी सेव्ह करता येत नाही, आणि आयुष्यात दुःखाचा काळ आहे म्हणून कधी डिलीट मारता येत नाही. आत्ताचा क्षणच फक्त तुमचा आहे. उद्या जर सकाळी उठल्यानंतर श्वासोश्वास चालू राहिला ना, तर त्या देवाचे आभार म्हणा, अरे मी आज जिवंत आहे. लक्षात घ्या, आम्ही असं जगतो की आम्ही कधी मरणारच नाही. आणि हाच वेळ तुमचा आहे, तो जगण्याचा 100% प्रयत्न करा. उद्या काय करायचं, नंतर काय करायचं, पाठीमागच काय झाले अरे कोण लक्षात ठेवतं. आता आहे ना जगाना आनंदात काय फरक पडतो. अलीकडे तर काही पोरं म्हणतात आम्ही टेन्शन मध्ये आहे, स्ट्रेस मध्ये आहे, डिप्रेशन नावाचा प्रकार आला आहे. पोरं काय, अरे कुठनं आलं हे टेन्शन ताण. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी आमच्या पोरांना अटॅक यायला लागले. 25व्या वर्षी पोराला अटॅक येतो, ताण, डिप्रेशन. अरे कुठनं आला? तुमचा बाप कधी म्हणाला काय घरात मी टेन्शन मध्ये आहे, मी डिप्रेशन मध्ये आहे? कधी बाबाने सांगितलं का मी ताण घेतलाय, मी डिप्रेशन मध्ये आहे? अरे ज्यावेळेस वाटेल ना मोटिवेशनची गरज, कुठल्याही मोटिवेशन वक्त्याची किंवा पुस्तकाची गरज नाही. मोटिवेशन बघायचं आहे ना, जाऊन एकदा आपल्या बापाची चप्पल बघायची फाटलेले, आयुष्यात मोटिवेशन येतं. मोटिवेशन बघायचं आहे ना, आपल्या बापाचा तुकार
मोबाईल बघायचा, आयुष्यात मोटिवेशन आल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात मोटिवेशन बघायचं आहे ना, आपल्या बापाचं फाटलेलं बनेल बघायचं, त्यावेळेस कळतं आयुष्यात मोटिवेशन काय असते. आयुष्यात मोटिवेशन बघायचं आहे ना, आणि 12-12 तास दुसऱ्याच्या दुकानात काम करणारा बाप बघावा. आयुष्यात ह्यापेक्षा कुठलं मोटिवेशन नसतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि याच मोटिवेशनची आम्हाला गरज आहे. कुठलं टेन्शन येतं? वडिलांनी कधी सांगितले का घरात मी टेन्शन मध्ये आहे, मी डिप्रेशन मध्ये आहे? अरे आहे त्या परिस्थितीत बाप लढत असतो. तुम्हाला कधी कमी पडून दिले का? कारण बाप जरी गरिबीत जन्माला असला ना पोरानो, तरी बाप तुम्हाला गरिबीत ठेवत नाही. मग आमची जबाबदारी आहे ना, आमचा बाप गरिबीत जन्माला आलाय, फक्त बापाला गरिबीत मरून देणार नाही, बाप श्रीमंतीतच मरेल, ही आमची जबाबदारी. माहित नाही, मला माहित नाही. काही मी एक सांगतो, याच महिन्यात आता व्हॅलेंटाईन डे आहे. याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे आहे. एखाद्या कॅडबरीवर आणि एका फुलावर एवढं स्वस्त नाही रे आम्ही. आज घरी गेल्यानंतर आपल्या एकदा बापाला घट्ट मिठी मारा आणि एकदा म्हणा, पप्पा आय लव्ह यू, माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. अरे जो माणूस तुम्ही जन्माला याच्या अगोदरपासून तुमच्यावर प्रेम करतो, 23 वर्ष त्याच्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ प्रेम या जगात कोण करू शकत नाही रे. जे फुकट मिळतं त्याची आम्हाला किंमत नाही, आणि कुठेतरी तुका प्रेम शोधत फिरतो. एक लक्षात द्या, ज्या घरात लिखी जन्माला आलेत ना, अरे त्या घराची पुण्याई असते 7 पिढ्यांची. त्याच घरात पोर जन्माला येते. फक्त एक काळ होता, आमच्या बापाची चप्पल झिजायची त्या पोरीसाठी स्थळ बघताना. पण लेकीनं एक सांगतो, आज पोर म्हणले की घरात जबाबदारी समजली जाते. पण तुम्ही जन्माला आल्यानंतर बापाने जिलबी घेऊन गावात वाटून सांगितलंय, माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. तो विश्वास आम्हाला बापाचा कायम सार्थ करता आला पाहिजे. कुठेतरी फक्त टुकार हुडकत फिरू नका बेंटेक्स माल, कुठेतरी बेंटेक्स काही शोधत फिरू नका. लक्षात घ्या, तुम्ही घरात थांबा, बाप तुमच्यासाठी राजकुमार शोधून आले. तुम्ही फक्त घरात थांबा, बस, काही लागत नाही. आणि ज्या घरात लिखी आहेत ना, ज्या घरात आज मुली आहेत ना, येता जाता माणसं त्याला नमस्कार घालतात, असू द्या लक्ष. एक काळ होता बापाची चप्पल झिजायची चांगलं स्थळ बघताना. अरे काय आमची पुण्याई असेल की आम्ही मुली म्हणून त्या घरात जन्माला आलो. आमच्या आई बापांनी काय पुण्य केलं असेल, आमची जबाबदारी वाढली, लक्षात द्या. आणि आई बापा इतकं स्वच्छ कोणच तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. मी म्हणलो ना, आई रडती तरी बापाला रडताना कधी बघितलंय का हो तुम्ही? बाबाच्या डोळ्यात कधी पाणी बघितलंय का? रडतो का बाप? किती अडचणी येऊ दे, किती संकट येऊ दे, बाप सांगतो लढ, मी आहे तुझ्या पाठीशी. संकटाच्या छताडावर उभं राहते, त्या संकटाशी 2 हात करते आणि तुमच्या पाठीशी उभं राहतो, तो असतो बाप. कायम लक्षात घ्या, जगात काही करा, फक्त रस्त्याने जाताना कुणी म्हणायचं नाही की बिघडलेली पोर तेज आहे. आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश तुमच्या वाईट वागणुकीमुळे तुमच्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी, आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे रस्त्याने जाताना कोणतरी म्हणतं ना ही बिघडलेली पोर तेज आहे, त्यावेळी तुमच्या बापाची खाली गेलेली मान आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव. याच्यानंतर पराभवच असू शकत नाही. कुणीतरी चांगल्या पद्धतीने म्हणावं, अरे ही तेजी लेख आहे. अरे कुठं बसलाय तुम्ही? कुठल्या याच्यात आहे? कुठल्या चॅटिंग मध्ये आहे? कुठल्या सोन्या मोन्या कुठं पडलाय तुम्ही? अरे नका वेळ घालू मोबाईलवर आणि ह्या फालतू गोष्टीवर. आयुष्यात असं जगा की माणसाने तुमचा बाप कोपऱ्यात असला तरी म्हणलं पाहिजे, अरे त्याचा बाप उभा आहे तिथं, एवढं यशस्वी हो ना. आणि कुठल्या परिस्थितीवर रडत बसताय, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. मित्रांनो लक्षात द्या, सचिन तेंडुलकरचा पोरगा अर्जुन तेंडुलकर सचिन तेंडुलकर होऊ शकला नाही. सगळं होतं ना त्याच्याकडं, काही नव्हतं सांगा ना, सगळं होतं, पैसे होते, सपोर्ट सिस्टीम होती, सगळं होतं. पण त्याच भारताच्या टीम मध्ये आज यशस्वी जयस्वाल खेळतो ना, जो यशस्वी जयस्वाल परप्रांतात आमच्या मुंबईत येतो, 3-3 तास पाणीपुरी विकतो आणि त्या ठेल्यावर उभं राहून रात्रभर पाणीपुरी विकून सरावी करतो, तो यशस्वी जयस्वाल आज आमच्या भारताचा क्रिकेटचा कणा होतो. कुठली सपोर्ट सिस्टीम होती, कुठली परिस्थिती होती, कुठल्या आईशाळा नव्हत्या. अरे जर आमच्या घरात जर आमची परिस्थिती नसेल ना, तर स्वतःला नशीबवान समजा. देवाने तुम्हाला संधी दिल्या, तुमच्या आई बापाचं स्वप्न पूर्ण करायचे, हे कायम लक्षात घ्या. ईश्वराचा आभार माना. अरे देवा, मला सक्षम समजलं की माझी इथनं पुढचे 7 पिढ्याची पुण्य आहे माझी, की मी माझ्या 7 पिढ्याचा
नाव काढणार आहे, उद्धार करणार आहे, ती जबाबदारी मला मिळाली आहे. मित्रांनो, रडत बसू नका परिस्थितीवर. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हेच नाही, तेच नाही. जरी बापानं आयफोन नाही घेतला ना, काही फरक पडत नाही. बापानं गाडी नाही घेतली, काही फरक पडत नाही. बापाने इस्टेट नाही घेतली, बंगला नाही घेतला, जमीन घेतली नाही, काही फरक पडत नाही. बापानं जर संस्कार दिले असेल आणि स्वाभिमान दिला असेल ना, त्या संस्काराच्या आणि स्वाभिमानाच्या जीवावर आम्ही आमच्या स्वतःचं विश्व निर्माण करू, एवढा विश्वास स्वतःवर पाहिजे. त्या देवाला सांगा, देवा संकटाशी 2 हात मी करेन, फक्त आई बापाचं स्वप्न साकार करायसाठी मला फक्त साथ दे. त्या संकटाच्या छाताडावर उभं राहून मी स्वतःचं विश्व निर्माण करून आई बापाचं स्वप्न पूर्ण करेन, फक्त तुझा हात माझ्या डोईवर लाव. एवढं आयुष्यात लागतं बाळाला. एकदा आई बाप नावाचा आशीर्वाद असला ना पाठीमाग, काही लागत नाही. आई बापाचा आशीर्वाद फक्त डोईवर पाहिजे. आणि हो का, ईश्वर त्याच्याच वाट्याला संकट देतो ज्याची पेलायची ताकद असते. येड्या गबाळ्याच्या वाट्याला देव ही संकट देत नाही ना. अरे संकट नसतील तर कधीतरी 2 हात करायचे, देवाला म्हणायचं, अरे माझ्याकडे कॅलिबर नाही का बाप्पा? अरे देवा, माझ्याकडे ती पात्रता नाहीये का की माझ्याच वाट्याला संकट नाही? आणि एखादं संकट आलं, कधी हात बोलवायचं ना. एक दार बंद आहे ना, देव तुमच्यासाठी 100% दुसरं दार उघडतो. ह्याच्यावर विश्वास ठेवा. आपले प्रयत्न थांबू नका, काही फरक पडत नाही. हे नाही, ते नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, विल्मा रुडाल्फ नावाची एक अमेरिकेत पोर जन्माला आली. जन्माला आल्यानंतर कमी महिन्याची म्हणून जन्माला आली. वडील रेल्वेत हमालीचे काम करायचे, आई धुनी भांडी करायची. ज्यावेळी जन्माला आली त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की जगल ह्याची गॅरंटी नाही. आणि त्या विल्माला 2 ते 3 वर्षाचा असताना पोलिओ झाला. ही पोर आता कधीच आयुष्यात उभी राहणार नाही. डॉक्टरांनी सांगून टाकलं आईला की तुमची पोर आयुष्यात उभी राहू शकत नाही, ही आता चालू शकत नाही. आईला प्रश्न पडला, अरे कसं याचं आयुष्य काढावं? पण डॉक्टरांनी सांगितलं, हिला आपण कशा तरी पट्ट्या लावू. आपण कसं तरी तिला स्क्रूच्या 2 पट्ट्या लावल्या बाजूला आणि कशी तरी विल्मा उभं राहायला लागली. आणि एक दिवस आपल्या आईला म्हणते, आई मला धावायचंय, आई मला पळायचंय. आईला प्रश्न पडला, अरे तिला डॉक्टरांनी सांगितलंय तुला उभं राहता येणार नाही. ती विल्मा म्हणते मला पळायचंय. पण त्या आईने तिच्यात विश्वास बांधला, बाळा तुला 100% जमल. आणि शाळेत जाणारी विल्मा धावण्याच्या स्पर्धेत उभी राहायला लागली, पळायला लागली, उभी राहायला लागली. आणि बघता बघता ज्यावेळी कॉलेजला गेली ना, त्यावेळी तिथल्या स्पोर्ट टीचरांना म्हणते की सर मला ऑलिम्पिक मध्ये पळायचं आहे. विचार करा, जिला डॉक्टरांनी सांगितले की तुला उभं राहता येणार नाही, ती विल्मा काय म्हणते, मला धावायचंय. कुठं धावायचंय? ऑलिम्पिक मध्ये. जगातले सर्वोत्तम धावपटू आहेत आणि ते सरही सांगतात बाळा तू 100% करशील. आणि ती विल्मा एक दिवस ऑलिम्पिक मध्ये उभी राहते. मित्रांनो विचार करा, जिला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला उभं राहता येणार नाही, ती पोर ऑलिम्पिक मध्ये उभी राहते. ती जगातले सर्वोत्तम धावपटू समोर आहे. तिच्या समोर जूट नावाची सर्वोत्तम धावपटू आहे. आणि मित्रांनो 1 नाही 2 नाही 3 गोल्ड मेडल मिळवते माझी विल्मा रुडाल्फ. तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला उभं राहता येणार नाही, ती चालू शकणार नाही. जिचे पाय नव्हते ती कशी तरी उभं राहिली आणि जगातली सर्वोत्तम धावपटू ठरली. मग तुम्हाला इतकं सगळं ईश्वराने दिलं, मग का रडतो की माझ्याकडे हे नाही ते नाही? अरे नाक चांगलं असलं तरी आम्ही म्हणतो त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे होतं. अरे कलर चांगला असला म्हणतो नाही त्याच्यापेक्षा गोरा पाहिजे. अरे जे दिलंय त्याचं म्हणा ना, नाहीतर आमची उद्या अशी परिस्थिती होईल, ऑक्सिजन घ्यायचं म्हणलं ना तरी ज्यावेळेस म्हणतील ना ऑक्सिजनसाठी तासाला 200 रुपये, तेव्हा त्याची किंमत वाटते. आता ते फुकट आहे ना, त्यामुळे आम्हाला त्याची किंमत वाटत नाही. ईश्वरानं जे फुकट दिले ते शून्य वाटतं, त्याची किंमत नाही. जे आहे त्याची किंमत करायला सांगा ना. किती कोट्यावधी रुपयांची स्टेट आहे मला सांगा ना, किती शरीराची किंमत आहे बघितली का कधी तुम्ही? घरात किंवा पै पाहुण्यात किंवा गावात जर एखाद्याची बायपास झाली असेल ना, त्याला विचारायचं एकदा घरी गेल्यावर बायपासचा खर्च किती येतो. पाहुणे किंवा कोणतरी सांगेल बायपासचा खर्च येतो 5 ते 4 लाख रुपये. काय असते हो बायपास? शरीरातली खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि त्याच ठिकाणी शरीरातली दुसरी रक्तवाहिनी जोडायची, त्याला म्हणतात बायपास. त्याचा खर्च आहे 5 लाख रुपये. किती रक्तवाहिनी आहेत तुमच्या शरीरात? अहो लाखो रक्तवाहिनी तुमच्या शरीरात. ईश्वराने जन्माला घालतानाच कोट्यवधी रुपयांची स्टेट घेऊन घालवलं नाही. करा गुणाकार. जगातला कुठला कॅल्क्युलेटर नाही, कुठेही बसणार नाही. मित्रांनो इतकी कोट्यवधी रुपयांची स्टेट आहे, जपा नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याची शरीर नावाची स्टेट चांगली आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कायम लक्षात घ्या. एका दिवशी आयसीयू ला जावा आणि आयसीयू मध्ये एखाद्या माणसाला विचारा की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? तो सांगेल त्याचं शरीर चांगलं आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. मित्रांनो जन्मालाच घालताना देवाने एवढं सगळं देऊन घातलंय, मग का रडता? हे मिळालंय ते मिळालंय, हेच पाहिजे होतं तेच नाही माझ्याकडं. आणि जे मिळालंय त्या ह्याच्यात आपण शून्यातनं आपलं स्वतःचं विश्व निर्माण करता आलं पाहिजे. फक्त जगाचं ऐकत बसू नका.
पाहुणे काय म्हणतात, मित्र काय म्हणतोय, गाववाली काय म्हणतात, ऐकायचं आहे ना आयुष्यात दोनच माणसाचं ऐकायचं, आई आणि बाप. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी ठरवलं मी स्वराज्य निर्माण करणार आहे, वयाच्या 15व्या वर्षी ठरवलं मला स्वराज्य निर्माण करायचं आहे, आणि एका बाजूला 5 आहेत. भाऊकीने सांगितलं नसेल का राजे कशाच्या नादाला लागलाय, पाहुणे म्हणले नसतील का अहो राजे वतनदार आहोत आपण, सरदार पुत्र आहोत, घोडे फिरू, आईश करू, आरामात राहू, कशाला हा स्वराज्याचा उद्योग. राजांनी यातलं कुणाला विचारलं नाही, राजांनी दोनच माणसाला विचारलं, आपल्या आई वडिलांना. मित्रांनो, ज्यावेळी जग म्हणतं ना तुला झेपायचं नाही, तुला पेरायचं नाही, तुझ्याकडनं व्हायचं नाही, त्यावेळी तुमचे आईबाप म्हणतात 100% तुला जमल. तो विश्वास आपल्या आई बापाचा आपल्याला खरा करता आला पाहिजे. मित्रांनो, काही गावांची वतनदारी ते 361 किल्ल्यांचं स्वराज्य शून्यातनं माझ्या राजाने या मातीत निर्माण केलं. आम्ही कुठले आदर्श शोधत निघालो मित्रांनो, कुठले आदर्श. परवा दिवशी धुरंधर आला, आमच्या पोरांचा आदर्श जो अक्षय खन्ना झाला. अरे घर आणि रस्ता पुरायचा बंद झाला आमच्या पोरासनी. आणि ज्या राजानं शून्यातनं विश्व निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी धुरंधर राजा आहेत हे लक्षात घ्या. आणि ज्या राजानं आमचा पाठीचा कणा ताट करण्यासाठी या मातीला रक्ताचा अभिषेक घातला ना, ते छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी धुरंधर आदर्श आहे. काय आदर्श जगात शोधत बसू नका. मी म्हणलो ना, मोटिवेशन घ्यायचं आहे ना आई बाप, आणि आदर्श शोधायचे आहेत ना मोबाईल मध्ये नाहीये. परवा दिवशी एक अमेरिकेत परिसंवाद झाला असेल, जगातले अनेक विचारवंत होते. एक विचारवंत म्हणतो या भारतातली पोरं एवढी भाग्यवान की यांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आम्हाला पोरांना प्रेरणा देण्यासाठी रॉबिनहूड, स्पायडरमॅन सारखी काल्पनिक चित्र तयार करावी लागतात. पण परिस्थिती इतकी बदलली, अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले जातात आणि आमचं पोरग सकाळपासून भीम आणि रॉबिनहूड सारखी काल्पनिक चित्र बघत असतं. आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे ना तर मोबाईलवरच्या पडद्यावरचे कार्टून्स बघण्यात आयुष्याचा वेळ घालवू नका. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर इतिहासाच्या पडद्यावरचे माझे छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासा, आयुष्यात कधीच मागे पडणार नाही. आमचा आदर्श कशात आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. मित्रांनो, हा अक्षय खन्ना जर आमच्या पोरांना आदर्श वाटत असेल, ज्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला ना 10 नोव्हेंबर 1659 आणि 28 नोव्हेंबरला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगड स्वराज्यात घेतले 18 दिवसात. आणि त्या अगोदर तिथं असलेल्या शिवाकाशीत या युवकानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं नाही, पण त्याला वाटायचं माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे, मी राहावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, दाढी माझ्या राजांसारखी, दिसणं माझ्या राजांसारखं, चालणं राजांसारखं. एखादा लांब आला तर म्हणायचा अरे कुठल्या जन्माची पुण्याई घेऊन आलाय जन्माला, खुद्द तू छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो. आणि माझ्या शिवाकाशीची छाती फुलून याची. आणि ज्या दिवशी या किल्ले पन्हाळगडला वेढा पडला, 40,000 फौजेचा साधी मुंगी खाली येत नव्हती. आणि हा स्वराज्याचा धनी आता कसा परत जाणार, प्रत्येकाकडे प्रश्न होता. आणि युक्ती ठरली, राजांसारखाच एक माणूस किल्ले पन्हाळगडावरनं किल्ले विशाळगडकडे पाठवायचं. कुणाला पाठवायचं? आणि हा शिवाकाशी म्हणतो राजा मी जाणार, राजा मी जाणार. आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणताय अरे शिवा तुला माहित आहे का तुला याचं बक्षीस काय मिळणार, तुझं काय होणार? आणि माझा शिवाकाशीत सांगतो राजे मला माहित आहे माझं काय होणार. अहो मी जन्माला येताना जरी शिवाकाशीत म्हणून आलो होतो ना, पण मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. हे भाग्य मिळालं मला. आणि हा आदर्श असावा ना. मला माहित नाही मित्रांनो, आता परत गड नाही, परत किल्ले नाही, परत लढाया नाही, पण जे कराल त्यातले छत्रपती शिवाजी महाराज जे करायचं ठरलंय ना माझं. मराठीत एक ज्येष्ठ साहित्य घेऊन गेले विष्णू शास्त्री चिपळूणकर, नेहमी म्हणायचे मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. मित्रांनो, छत्रपती शिवराय फक्त नाव नाही, छत्रपती शिवराय म्हणजे कर्तृत्व, छत्रपती शिवराय म्हणजे नेतृत्व, छत्रपती शिवराय म्हणजे विचार, छत्रपती शिवराय म्हणजे आचार, छत्रपती संस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आयुष्याचा बेस्ट सक्सेस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आयुष्यात काही करा पण तुमच्या क्षेत्रातले छत्रपती शिवराय व्हा, एवढी उंची गाठा. कुठली उंची गाठता आली पाहिजे, मला माझ्या क्षेत्रातले छत्रपती शिवराय होता आलं पाहिजे, एवढं मोठं. तुम्ही कुठनं आलाय, आर्ट्स मधनं आलाय, सायन्स आलाय, कॉमर्स आलाय, काही फरक पडत नाही मित्रांनो, पण ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातली उंची गाठा. आणि मित्रांनो, हाच काळ आहे, एकदा इथं चुकला तर आयुष्यात सगळी पावलं चुकत जाणार आहे. शर्टचं बटन माहिती आहे का, बघितलंय का घरी? ते जर घालायला चुकलं ना ऑटोमॅटिक खालची चुकत येतात, चुकवावी लागत नाही. तसं आयुष्याचा 20 ते 27 या काळात जर चुकलो तर ते चुकवावं लागत नाही, चुकतच जात. लक्षात घ्या,
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 35 वर्षात स्वराज्य निर्माण केले. काही गावांची वतन झाली. पोरांचं आज 35 नव्हे 40 झाले तरी लग्न ठरत नाही. दादानं एक सांगतो, सगळा जमाना ह्या ताईंचा आहे. आता त्या माझ्या लेकींचा आहे, म्हणजे काळच त्यांचा आहे. अरे परवा सोलापूरला मोर्चा काढला ताई पोरांनी लग्न ठरावीत म्हणून. आता कलेक्टर साहेबांनी लग्न ठरवावीत का काय मला काही कळलं ना. आणि 40 वर्षानंतर आम्ही जगतच नाही. शुगर आणि बीपीच्याच गोळ्या जगवतात आम्हाला, बरोबर ना. जगायचं किती. अरे जे मिळालंय ना, मी मागाशी म्हणलो ना ताईंनो, सगळं आता तुमचीच वेळ आहे, तुमचाच काळ आहे. फक्त तुम्ही घरात थांबा. बाप राजकुमार शोधतोय तुमच्यासाठी. तुमचा सगळा टाइम आता. मी पोरांचं काही खरं नाही, लक्षात घ्या. आत्ताचा जो काळ आहे ना, तो सगळा लिखींचा आहे. आणि तुमची पुण्य आहे, कुठली तरी पुण्य आहे म्हणून तुम्ही त्या घरात जन्माला आला, हे लक्षात घ्या. फक्त त्या आई बापाचं मान जेवढी ताट राहील ना, तो विश्वास देता आला पाहिजे. घरी गेल्यानंतर एकदा बापाला खडखडून मिठी मारा आणि त्या बापाला एक विश्वास द्या, बाबा काही होऊ द्या, पण तुमची मान 4 चौकात जाणार नाही ना, असं आयुष्य बरोबर. एवढा एक विश्वास बापाला दिला ना, बाप आमचा निर्धास्त होऊन जातो. आणि किती काळजी असते बापाला. बाप तुमच्याशी कमी बोलतो, पण सगळ्यात जास्त प्रेम बाप तुमच्यावर करतो, लक्षात घ्या. अरे बापाचं प्रेम देखील पोरगी आल्याशिवाय हालत नाही, कायम लक्षात घ्या. भाऊकी म्हणते, अरे थांबा, लेक यायचे अजून. लेकीला सांगितलं जातं बाप आजारी आहे, लेक गाडीत घातली जाते आणि गावापर्यंत आणली जाते. आणि ज्यावेळेस जवळ येतं तेव्हा सांगता तुझे वडील राहिले नाही. आणि ती लेक परत जाते बापापाशी, बापाला घट्ट मिठी मारते आणि म्हणते बाबा उठा. नाही उठत बाप आमचा, संपलेला असतो. हे असतं बापाचं प्रेम. सगळ्यात जास्त जर तुमच्यावर कोण प्रेम करत असेल ना, तुमचा बाप करतो. फक्त त्याला आयुष्यात कमीपणा देऊ नका. काही होऊ द्या, जग इकडचं तिकडे होऊ द्या, बापाची मान खाली जाणार नाही ना, हा विश्वास दिला देता आला पाहिजे. 2च गोष्टी करा आज. मोबाईल कमी करा आणि एक घरात आईबाप नावाचे देव आहेत. मला माहित नाही कुठल्या देवाला घेतल्यानंतर देव भेटतो का नाही, पण आज घरी गेल्यानंतर आई बापाला घट्ट मिठी मारली ना, 33 कोटी देव तुम्हाला नक्की भेटतील. एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे. त्या बापाला तेवढा विश्वास द्या बाळांनो. काही नाही, काय मग तो काळजी करत नाही. मग किती पण संकट येऊ द्या, किती पण अडचण येऊ द्या, बाप लढायला तयार आहे. फक्त बाप एक डोक्यात. कुणी म्हणायचं नाही ही वाईट लेख त्याच्या. एवढा विश्वास आला ना बापाला, बाप काही इकडचं जग तिकडे करते, लक्षात घ्या. आणि बघा, हे आमचा विषय नाही. तुम्हाला काय वाटतं, हे आपला विषय. अलीकडे सर 22 आणि 23 वर्षांची पोरं येतात, पोरांची प्रेत येतात गावात. पोरं चुकीच्या नादाला लागल्यानंतर व्यसना, आणि व्यसन करायला काय लागतं रे, काही लागत नाही. व्यसन करायला मर्दपणा लागत नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा निर्व्यसनी मावळा होण्यासाठीच खरा मर्दपणा, हे कायम लक्षात घ्या. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक जण म्हणतात सर, काही परवा दिवशी अलीकडे आपण, मी मागाशी म्हणलो की आम्ही अशा शुभेच्छा कोणाला देतच नाही. अलीकडे आम्ही शुभेच्छा देत झाले तरी व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर. सर परवा दिवशी एका मित्राला फेसबुकला पोस्ट टाकून शुभेच्छा दिल्या होत्या. आमच्या गावची शान, लाखो मुलींची जाण, 2 मिनिटात दंगा झाल्यावर 4 मिनिटात पोहोचणाऱ्या शिवभक्त गोट्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. म्हणजे मला कळायचंच बंद झालं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असा असू शकेल? अरे मावळा असावा माझ्या तानाजी सारखा. अरे जगातला एकमेव बाप आहे आपल्या पोराचं लगीन सोडून असा गेला की आपल्या पोराच्या लग्नात विरवाय आलाच नाही. मावळा असावा माझ्या तानाजी सारखा. अरे मावळा असावा त्या बाजींसारखा. 2 किंडीत उभा होता, पण त्या यमदेवाला सांगता झाल्या, अरे जोपर्यंत राजांचे तोपेंचे आवाज येत नाही ना, तोपर्यंत तुलाही जग चालून येणार नाही. मावळा असावा माझ्या बाजीसारखा. अरे मावळा असावा माझ्या शिवाकाशी सारखा. त्या सिद्धीला भेटायला गेले होते, पण त्याला सांगता झाला, अरे जन्माला येताना जरी शिवाकाशीच म्हणून आलो असलो ना, मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. असा मावळा असावा रे. आम्ही कुठले मावळे, कशाच नादाला लागलाय? आम्हाला वाटतं की आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कराव्या, पुण्यतिथ्या कराव्या. अरे मित्रांनो, तसं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे ना. एकदा म्हणा बघू, मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणा ना, एकदा म्हणा मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. असं होत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मी असं एकत्व येतच नाही. आमचं काय होतं माहितीये का, अनेक जण म्हणतात देव भेटतच नाही. माझे तुकोबर आहे म्हणतात, देव पाहायला गेलो आणि देव सोडून आलो. तुम्ही देवाच्या भेटीला गेलाय ना, देव आणि तुम्ही वेगळं नाही, तुम्हीच देव. एकदा ते देव पण यायला लागतं. मित्रांनो, आज अलीकडे काय झालंय, माझ्या तुकोबर आहे ना देव दिसतो, माझ्या संत चोकामेळ्यांची गुरं करायला देव येतो, माझ्या संत सौतामेळ्यांच्या रानात येतो, माझ्या जनाबाईंचं दळण दळायला येतो. पण तुम्हाला आम्हाला काय देव दिसत नाही, कारण आमचा कनेक्ट येत नाही, आमचा कॉन्टॅक्ट आहे नुसता. मित्रांनो, आज तुमच्या मोबाईलवर अनेक जणांचे नंबर आहेत.
अनेक जणांचे नंबर ऍड होत आहेत, इतके नंबर झाले की काय नंबर डबल झाल्यात, आम्हाला नावही लक्षात नाही. पण एक दिवस विचार करा, जर आम्ही अडचणीत असू, दुःखात असू, तर ह्यातला एक तरी नंबर असा आहे का की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आम्ही रडू किंवा आमचं मन सांगू? एक तरी नंबर आहे का? मग किती जणांचा तुमच्याशी कनेक्ट आला? तो नुसता तुमचा कॉन्टॅक्ट आहे मित्रांनो. देवाची इतरांशी तुमचा कनेक्ट यायला लागतो. असं नाही चालत ते राजे आणि मी. एकदा म्हणा मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे कशी दारूची आणि गुटख्याची पुढे आमच्या तोंडातनं खाली जाईल, कसे आमचे 2 डोळे आया बहिणीकडे जातील. मित्रांनो एक कायम लक्षात घ्या, तुमच्या 2 डोळ्याच्या मध्ये नक्की अष्टगंध लावा, पण त्या 2 डोळ्यानं माझ्या कुठल्याही आया बहिणीकडे वाईट नजरेने बघू नका. तुमच्या मुखात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष 100% पाहिजे, पण त्या मुखातनं कधी दारूचा आणि गुटख्याचा वास येता कामा नये. ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल ना, नक्की नतमस्तक व्हा, पण त्याच मूर्तीखाली उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणींची चर्चा करू नका. बस. हा, आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं म्हणजे लढाया, परत गड परत किल्ले नाही. 2च गोष्टीत सांगतो, आई बापाचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. बस एवढं आयुष्यात लक्षात घ्या. आई बापांचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, हे कायम लक्षात घ्या मित्रांनो. छत्रपती शहाजी महाराजांच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आऊसाहेब जिजाऊंच्या आयुष्याचं सार्थक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं, हे कायम लक्षात घ्या. आजूबाजूला काहीच लागत नाही. आई बापा जगात 2च माणसं आहेत की ज्यांना वाटतं जे मला मिळालं नाही ना त्याच्यापेक्षा जास्त ह्याला मिळावं. हे 2च लोकांना वाटतं, त्याचं नाव आहे आई बाप. देवाला गेल्यानंतर नवस केल्यानंतर तुम्हाला मिळेल का नाही मला माहीत नाही, पण घरात एकदा आई बापाला मागून मिळा, बघा मिळाल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट ठीक आहे मित्रांनो. सगळं देतो बाप, काही देत नाही. परवा दिवशी सर आमच्याकडे एका पोरानं नुसता कॉलेजला निघाला होता. वडिलांना म्हणला मला 17 Pro आयफोन पाहिजे सर. वडिलांचा पगार 20,000, वडिलांचा पगार 20,000, आणि वडिलांना म्हणतो मला 17 Pro पाहिजे, त्याची किंमत 2.5-3 लाख रुपयाच्या घरात आहे. बाप म्हणला अरे कसं शक्य आहे, कसं आणणार आपण? अरे जर तुझा मोबाईल आणला तर हा संसाराचा गाडा चालवायचा कसा? पोरग वडिलांना वरच्या आवाजात बोललं. वरच्या आवाजात बोलल्यानंतर आई म्हणली बघा कुठं मिळतोय का, पाहुण्यांकडे पैसे मागा. बापाने 4 ठिकाणी पैसे मागितले, कुणी उभा केलं नाही. बाप पोराला म्हणला अरे नाही बाळा जमायचं आपल्याला यावेळी. त्यावेळी पोरग म्हणला अहो तुमच्याच्याने काही होतच नाही, तुम्ही माझ्यासाठी काही केलंच नाही. त्यावेळी आई म्हणते अहो बघा कुठेतरी मागून. बापाने सावकाराकडे मागून बघितलं, सावकाराने दारात उभं केलं नाही, आणि बाप हताशपणे पोराला सांगतो अरे बाळा नाही जमायचं आपल्याला. त्यावेळी पोरगा अंगावर जाऊन म्हणतं तुमच्याच्याने काही होणारच नाही. पोरानं रात्री आपला स्टेटस बदलला, स्टेटस ठेवला, नाद केला आणि वाया गेला. आणि त्या पोरानं आई उमेदीत आलेल्या तारण्या बांड पोरानं आपल्या आयुष्याचा शेवट केला, आत्महत्या केली. मित्रांनो मस्ती करायची आहे ना, आयुष करायची आहे ना. बापाच्या जीवावर कसली करता आयुष्याने मस्ती करायची आहे ना, स्वतःच्या जीवावर करा ना. अरे 16 काय 17 काय, उद्या 20 Pro आला तरी घ्या स्वतःच्या जीवावर. अरे म्हटलं पाहिजे माझा बाप 2 व्हीलरवर फिरत होता, माझ्या बापाला गावात 4 व्हीलरवर फिरवीन. अरे माझा बाप भाड्याच्या घरात राहत होता, त्या बापासाठी बंगला बांधीन. अरे माझा बाप दुसऱ्या 15 तास काम करतो, त्या बापाला सुद्धा ठेवीन. अरे मस्ती करायची आहे ना, स्वतःच्या जीवावर करा ना. बापाच्या जीवावर कसली मस्ती करता? हा, बापाच्या जेव्हा मस्ती करायची नसते रे बाळा, स्वतःच्या जेव्हा. मागाची म्हणलो ना आमचा बाप गरिबीत जन्माला आलाय, फक्त त्या बापाला गरिबीत मरून देऊ नका, आमची जबाबदारी आहे. देवानं आम्हाला तो विश्वास देऊन खाली घालवलंय, बापाच्या ह्याच्यावर नाही. मित्रांनो आज तुमची स्वप्न पूर्ण व्हायसाठी बापानं स्वतःची स्वप्न मारल्या. बापाला वाटत नाही का चांगला मोबाईल घ्यावं, दररोज हॉटेलला जेवायला जावं, पण बापा पुढे फक्त तुम्ही दिसता, तुमची स्वप्न दिसतात. तुमच्या स्वप्नासाठी बाप आपली स्वप्न गाडून घेतो, कारण माझ्या पोरांनी मोठं आहो. अरे देवापेक्षा जास्त भीती आपल्या पोरांना. एकच आयुष्यात आहे त्याला फक्त माहित आहे माझ्या पोरांचं कल्याण हो. त्याला माहित नाही देवाशी 2 हात करायला आमचा बाप तयार आहे. फक्त तुम्ही ते बापाची स्वप्न पूर्ण करायची. जगात कोणी येणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो. अनेक नवस करून जन्माला आलेलो असतो आपण, बरोबर ना. लहानाचं मोठं केलेलं असतं आई बापांनी आम्हाला वाटतं हे आमचं आहे. तुमचं हृदय जे चालू झालंय ना, तुमच्या आईच्या हृदयाचा ठोका तुम्हाला दिला तेव्हा तुमचं हृदय चालू झालं, हे कायम लक्षात घ्या. अरे काटा लागला तरी डोळ्यातनं पाणी येतं,
अरे त्या माऊलींनी तुमच्या वेळी किती वेदना सहन केल्या आहेत त्याची जाणीव पण आम्हाला ठेवता आली पाहिजे. बाळांनो, आज देखील आमचा बाप तुकाराम मोबाईल वापरतो, पण तुम्ही अँड्रॉइड मागितलं की अँड्रॉइड घेऊन देतो. बाप आमचा आज ही चप्पल खेळे मारून वापरतो, पण तुम्ही एखादा सँडल मागून बघा, बाप सँडल घेऊन देतो. बापानं आमच्या कधी दिवाळीला आणि दसऱ्याला कपडे घेतले नाहीत, पण तुम्ही एखादा ब्रँडेड मागून बघा, बाप तुम्हाला ब्रँडेड शर्ट घेऊन घेतल्याशिवाय राहत नाही. आई तुम्ही कॉलेजला निघाले म्हणले ना की सकाळी ताजं करून देते आणि रात्रीचं शेळ स्वतः खाते, ती आई असते काय नाही. ज्यावेळी एखाद्या घटनेत आम्ही यशस्वी होऊ ना, सक्सेस होऊ ना, जेव्हा पळत जाऊन आईला सांगा, आई मी आज जिंकले, आई मी आज केलं, माझं सक्सेस झालं. मग तुम्ही काही व्हा, उद्या स्पर्धा परीक्षेत एखादा नंबर आला, आई मला आज रिझल्ट लागला, मी मिळवलं, अरे आईच्या डोळ्यातनं पाणी येईल, दोन्ही हात गालावून जातील, बाप रडणार नाही, पण आपली चप्पल घालेल आणि चप्पल घातल्यानंतर एखाद मिठाईचं दुकान बघेल, एखादा पेण्याचा बॉक्स घेईल आणि गावात वाटत सांगेल माझ्या पोरानं करून दाखवलं. हा विश्वास असतो बापा. लक्षात घ्या, आमच्या आईच्या डोळ्यात पाणी यावं ना, ते आमच्या यशानं, ते आमच्या यशाने, हे कायम लक्षात घ्या. काय काय कराल, मोबाईल हात वर करू नका, पण प्लीज करा, ऐका माझं. घरी गेल्यानंतर आई बाप नावाच्या देवाला 100% एक विश्वास द्या. आज काही होऊ द्या, काही होऊ द्या, तुम्हाला कमीपणा देणार नाही 4 चौघात. अहो पोलीस स्टेशनला आई बापाला ओळखायला आम्ही ओळखत नाही ना, अरे कसं आम्ही का जन्माला आलो प्रश्न पडतो. ज्यांनी आम्हाला 25 वर्ष लहानाचा मोठा केला, अरे आईचं तुमचं नातं तर 9 महिने अगोदर आहे. अरे जी तुम्ही जन्माच्या अगोदरपासून तुमच्यावर प्रेम करते, कधीपर्यंत, अरे ती मरेपर्यंत तुमच्यावर प्रेम करते. त्या आईला म्हणतो आम्ही ओळखत नाही, आम्ही पोलीस स्टेशनला म्हणतो ह्यांच्यापासून धोका आहे. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात तुम्हाला, अरे काटा लागला तरी भळा भळा रडते आई आमची, आणि आम्ही म्हणतो ह्यांच्यापासून धोका आहे. आई बाप आम्ही ओळखायला कमी पडतो. अरे का जन्म घेतला आपण. मित्रांनो, त्या विश्वासाला फक्त कमीपणा जाऊन देऊ नका. आज गेल्यानंतर एकदा आई बापाला विश्वास द्या. बघा निश्चिंतपणे एकच की सगळं जग जिंकण्याचा आनंद होईल त्यांना. आज सगळं जग जिंकण्याचा, बस काही लागत नाही आयुष्यात, तेवढा विश्वास द्या. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, तुमच्या शेजारी बसलेला एकदा चेक करा, कितला नव्हे, ऐका ऐका, हो का, कसं आहे माहिती आहे का, हो का, सगळ्या गोष्टींना औषध आहे. सगळ्या, कुत्रं चावलं त्याच्या पॉइझनला औषध आहे, साप चावला त्याला औषध आहे, फूड पॉइझनिंगला औषध आहे. पण कानात एखाद्याचं विष गेलं ना, आई शपथ सांगतो त्याला औषध नाही. सगळा जो प्रकार आहे का नाही, संगतीच आहे. रामायण घडलं कानात सांगितल्यामुळं, महाभारत घडलं कानात सांगितल्यामुळे. ही जी कानाला लागणार आहेत ना, ही एकदा चेक करा कोण आहे ती. आणि आमची डोकी निगेटिव्ह नकाच ना बसू. काय काय जण असे असतात एंटेल पेलेगत की ह्यांना असं वाटतं ह्या जगात काहीच चांगलं झालं नाही. चेहरे बघितले सर सकाळी यांचा दिवस वाया जातो. परवा दिवशी बघा आपण कॉलेजला आलो इतका आनंदात असतो आणि काही चेहरे असे येतात समोर की ह्या जगात काहीच चांगलं चाललेलं नाही. आपल्याला वाटतं आपणच जाऊन जीव द्यावा, अशी परिस्थिती होती. नका असल्या निगेटिव्ह लोकांच्या जवळ बसू. मित्रांनो, संगत महत्वाची असते, लक्षात घ्या. तुम्ही 4 नालायक माणसात बसला ना, 5वे नालायक तुम्ही असता. आणि 4 सक्सेस पर्सनॅलिटीत बसा, 5वी सक्सेस पर्सनॅलिटी तुमची असते. आम्ही कुठल्या टेबलला बसतो का नाही यावर महत्वाचं आहे. त्या टेबलला बसूच नका जिथं निगेटिव्ह बोललं जातं, त्या टेबलला बसूच नका जिथं एकमेकाची मापं काढली जातात. त्याच टेबलला बसा की जिथं यशाच्या, कष्टाच्या आणि ध्येयाच्या गोष्टी केल्या जातात ना, त्याच मित्रांच्यात बसा. 100% लक्षात घ्या. आम्ही कुठं बसतो, संगतीचा फरक असतो, लक्षात घ्या. आणि आम्हाला जर चणे सकाळी साखरेवर जर मंदिरात दिले ना सर, त्याचा प्रसाद होतो. आणि ते चणे रात्री 12ला ठेवले तर चकना होतो. कुठं ठेवलंय तुम्ही, काय कुणावर आहे याच्यावर तुमची क्वालिटी ठरते. लक्षात घ्या. तुम्ही जरी कोळशाच्या खाणीत जरी जाऊन आला ना, नुसतं कोळशाला हात न लावता, तरी तुमची पांढरे कपडे काळे होतात. आणि तुम्ही अत्तराच्या दुकानात जाऊन या, नका अत्तर घेऊ, पण जरी त्या सेंटच्या दुकानात जाऊन आला ना, तरी आपल्या कपड्याला सुगंध येतो. तुम्ही कुठं बसलाय, कुणाच्या संगतीत गेलाय,
त्याचा सगळा खेळ आहे. आम्ही आहे ना पॉझिटिव्ह लोकांच्या बसा काही असू द्या, तिकडं तिकडं नाही तर जी कायम असं बोलतो की होणारच नाही, ती नाहीच मित्र असा पाहिजे जो आपल्या खांद्यावर हात ठेवून 100% जमल, तू काय काळजी करू नको, अशी पॉझिटिव्ह बरोबर ठेवा ना. आयुष्यात जी अगोदर मनात मेलेत ना ही आपल्या जवळ नको, आणि जी मनात मेलेली असतात ना ती रणात कधीच जिंकत नाही, हे 100% लक्षात घ्या. आणि जी रणात जिंकतात ना ती मनात देखील जिंकलेली असतात. मित्रांनो, अशी पोरं आमच्या जवळ पाहिजेत. नाहीतर जी मनात निगेटिव्ह आहेत ना ते व्हायचंच नाही. ते आपल्याला नकाच त्याच्या नादाला लागू. आजपासून गेल्यानंतर आमचा मित्र चेक करा, आम्ही कुणाच्या संगतीत आहे. मित्रांनो, मी मागाशी म्हणलो ना, आयुष्यात मित्र निवडा, पण असा निवडा की आम्ही दुःखात असल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, आणि आम्ही आनंदात असल्यानंतर त्याला आनंद झाला पाहिजे. नाहीतर आमचे मित्र कसे असतात, आम्ही आनंदात आले की त्याच्या डोळ्यात पाणी येते, आणि आमच्या डोळ्यात दुःख असलं की त्याच्या चेहऱ्यावर हसू येते. असली काय कामाची. मित्रांनो, आउटलेट असावं नाही एखादं. आम्ही म्हणलो ना मगाशी की वयाच्या 23 आणि 24 वर्षात कोरोना अटॅक यायला, आउटलेट 100% पाहिजे. धरणालाही असले आउटलेट नसेल तर धरण फुटल ना, बरोबर ना. आउटलेट 100% पाहिजे. कुणापाशी तरी आम्ही व्यक्त होता आलं पाहिजे. मित्र असे निर्माण करा की ज्याला आम्ही जीवाभावाचं मनातलं सांगू. असे थोडेच करा की हो का सगळ्या आजाराला औषध आहे, पण मनाच्या आजाराला मित्रच लागतो, हे कायम लक्षात घ्या. आम्हाला मनातलं बोलणारा एक तरी आमच्या जवळ 100% पाहिजे. आमची नाती एकदा चेक करा, आणि त्या 3 लोकांच्या पासून कायम सावध राहायचं. 1 भावकी, 2 पै पाहुणे ज्यांना कधीच तुमचं बरं वाटत नाही, लक्षात घ्या, आणि 3 मित्र. आम्ही मनातलं ह्या लोकांच्या पाशी सांगतो, आणि आमचा पहिला कार्यक्रम देखील हीच लोक पहिल्यांदा करतात. बघा तुम्ही, पै पाहुणे, तुम्ही अडचणीत असलं कोण जवळ येणार नाही, आणि तुमची वेळ चांगली असली दिवसभरात 4 फोन करते, कसं चाललंय, ओळखलं का, पाळखलं का, आणि तुमची वेळ खराब उद्या कोण नाही. आणि मित्रांनो, एक कायम आम्हाला पाहिजे. अनेक जण सांगतात, अनेक प्रवचनकार, अनेक कीर्तनकार, व्याख्याते सांगतात लय पैसे कमवून काय करायचं आहे, पैसे कमावून काय वर घेऊन जायचंय का नाही. अरे पण वर जायला पैसेच लागतात. आयुष्यात पैसे 100% कमवले पाहिजेत. किती जणांनी सांगू द्या, 100% मित्रांनो पैसे कमवले पाहिजेत, चांगली नैतिकता ठेवून. कारण पैसे लागतात आईच्या औषधाला, पैसे लागतात पोरांच्या शिक्षणाला, पैसे लागतात देवाला जायला देखील पैसे लागतात. हे कायम लक्षात घ्या. स्वप्न पूर्ण करायला पैसे लागतात. 100% पैसे कमवले पाहिजे. अनेक जण सांगतील पैशाने अन्न विकत घेता येते, भूक विकत घेता येत नाही. अनेक म्हणतात पैशाने पलंग विकत घेता येईल, झोप कुठं. बकवास आहे सगळा, यांच्या नादा लागायचं नाही. 100% पैसे कमवले पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 वेळा सुरत लुटली. काय 3 वेळा? हाही इतिहास आहे ना आमचा. आज स्वराज्य जसं आमच्या मावळ्यांच्या रक्तातनं उभं राहिलं ना, तसं पैशावर देखील मोठं झालं, हे आमच्या लक्षात कायम राहिलं पाहिजे. आणि कायम पैसे, अनेक जण म्हणले ना, तो अलेक्झांडर येताना मोकळा आला होता, त्याची अंत्ययात्रा काढताना दोन्ही हात बाहेर करून काढली होती. अरे जन्माला येताना पण मोकळा होता आणि जाताना पण मोकळा होता, पण मधल्या काळात अलेक्झांडरच होता ना. तुम्ही जर उद्या जर कोणाला म्हणला मी पुढच्या जन्मी सम्राट होणार आहे, मला नमस्कार घाल, कोण रिकाम नाही. आता तुझ्याकडे काय आहे त्यालाच लोक नमस्कार घालतात. ज्याच्या खिशात पैसा आहे ना लोक त्याच्याच जवळ येतात. तुम्हाला जर नातं जरी निर्माण करायचं असेल ना, मैत्री जरी निर्माण करायचं असेल, लोक त्याच्याच पुढे हात करतात ज्याच्या खिशात पैसा आहे. 100% पैसे कमावा आपल्या कर्तृत्वावर, फक्त त्यात नीतिमत्ता ठेवा. जगात अनेक राजे झाले, अलेक्झांडर झाला, सीझर झाला, नेपोलियन झाला, काळाच्या पडद्याआड गेले, कोणी लक्षात नाही राहिलं. कुणाची जयंती पुण्यतिथी होत नाही, फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी होते. एकाच गोष्टीमुळे मित्रांनो, एक सांगतो, माझ्या राजाची नैतिकता आणि नीतिमत्ता जगातल्या कुठल्याही राजा आणि महाराजा आणि सम्राटाला पेलता आली नाही, तेवढी उंची गाठता आली नाही, ती उंची गाठता आली नाही.